नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. हॅलो, हा कोणत्या कंपनीचा आहे? काय आलात? त्यांनी सांगितलं Who is this? नाही, मी तर तिथे कामावर आहे मी. अरे हो, तू कामावर आहेस. तू काय बघायला आला इथे? तुला काय सांगितलं यांनी? सावधा बघू दे. नाही नाही नाही, ती मग शाळेमध्ये काम केलेलं आहे का नाही केलं? बरं, काय दिसलं इथे? ते वरती दगड पडलेले आहेत सर. काय काम दिसलं? काय रिपोर्ट केला तुम्ही? ते रिपोर्ट नाही केला मी, अजून पाहूनच बरं, राहिलो. काय काम दिलेलं आहे तुम्ही हे माहिती आहे का? तुम्ही त्यामध्ये काय काय काम त्याच्याकडून अपेक्षित आहे की काय वर्क ऑर्डर मध्ये काय फॉर्म केलेला आहे ते आहे का? ते त्या आमच्या सरांना सर्व माहिती आहे. तुमच्या सरांना सर्व माहिती, तुमच्या सरांना ते माहिती, तुमच्या सरांना सर्व माहिती. मग तुम्ही इथे का आलात? मला सांगितलं सर त्यांनी की तिथे काम कोणी केलंय? ते दुसऱ्या कंपनीवाल्यांनी. कोण ती दुसरी म्हणजे कोण? त्याची चंद्रावर राहते नाही, का जमिनीत राहते, पाताळात आहे? त्याची मला कल्पना मग नाही. तुम्हाला काय कल्पना आहे? तुम्हाला तुमचं नाव माहिती आहे? हो, ठीक आहे. तेवढंच माहिती आहे, बाकी दुसरं काही माहिती नाही. आहेत ना ते काम करणारे, तिथे त्यांनी सरांनी मला सांगितलेलं आहे. अरे बाबा, तर कोण कंपनी कोणाला काम दिलेलं आहे तुम्ही? हे किती रुपयाचं काम आहे? हे आमच्या याच्यात नाही, मग तुमच्या याच्यात काय आहे? तुमच्या याच्यामध्ये काय आहे? कंपनीमध्ये काम आहे. अरे बाबा, तुमच्याकडे काय 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 जॉब आहे तुमचा? तर माझ्याकडे कंपनीने म्हणजे याचं सर्वे करण्यासाठी किंवा हा, पाहण्यासाठी ठीक मला आहे, पाठवलं. सर्वे करण्याकरता. मग काय सर्वेसाठी काय दिसलं? काय काय काम दिलेलं आहे यामध्ये? सर याच्यामध्ये की असं आहे की पूर्ण माती काढून अगोदर जमीन उकरून त्याच्यावर गिट्टी टाकून त्याच्यावर रोलिंग, त्याच्यानंतर मुरुम टाकून त्याच्यावरती ब्रिक्स वगैरे येतील, ते रोलिंग होतील, त्याच्यावर पाणी वगैरे मारून परत रोलिंग आहे आणि मुरुम टाकलं जाईल. अजून बस एवढं काम आहे त्याच्यामध्ये बरं, असं हे मला किती सांगितलेलं आहे. याच्यात किती दिवसाची मर्यादा होती कामाची? ते काम करणाऱ्याला सर ते त्यांना माहिती आहे. किती रुपयाचं काम आहे? कुठल्या हेड खाली आहे? योजना माहिती आहे? कुठल्या स्कीम मध्ये आहे? नाही ते सर्व मला फक्त त्यांनी म्हणजे कामा तिथे तर त्यांनी मला सांगितलं की- सौदा बघून या कसा आहे? नाही, सौदा नाही, कुठे आहे? त्यांनी मला की शाळेत जाऊन तिथे पाहून घ्यावं कसं आहे, अरे काय काय कसं आहे? केलेलं की नाही केलेलं आहे बा असं. काय कसं आहे की म्हणजे? तिथे मटेरियल टाकलेलं आहे का त्या लावा त्यांना, कोणी लावा तुम्हाला? स्पीकर लावा, स्पीकर सुरू करून लावा त्याला बोल. हेलो, हाँ सर ये सब ये है यहाँ पे, तो आप बोल रहे हैं? सर एक मिनिट. अरे आपला स्पीकर ऑन करा. कोण आहे ते? हेलो, करे सर जी. विचारा ना कोण आहे, काय नाव आहे त्यांचं, बोला ना. फैजल शेख नाही सर बोलतात ना. काय हा, हा. तुमचं नाव आहे? कोण कोण आहे? माझी देखिए मैं यहाँ पे कैसा है कि बंदा मेरा जो बंदा है वो सिर्फ आपको वहाँ पे सिर्फ ये देखने के लिए है कि वहाँ पे विषय क्या है, क्या दिक्कत है, वो रिपोर्ट करके वो बताएगा, फिर हम क्या करेंगे. चलो ठीक है, आप किस अधिकार से भेजे? बंदा म्हणजे कोई शूटर है कि गैंग वार चला रहे? आप बंदा है, मेरा ही बंदा है. ये हमारी कंपनी का इंजीनियर है, ठीक है ना? तो ये इन्होंने अब मेरे को कॉल आई कि वहाँ पे कुछ तो विषय है आपके सौदा में, ठीक है. मुझे वहाँ के नाम आए कि ये दिक्कत है, यहाँ पे देख लो दिक्कत क्या है. तो मुझे वो खाली रिपोर्ट करके देना है, बताना है कि क्या विषय है. किसने बोला आपको कॉल? ये के किस? बिल्डकॉइन, के बिल्डकॉइन, हाँ, के बिल्डकॉइन. की बिल्ड को इनको नहीं अभी? ये काम में जारी कंपनी. ये सर यही कंपनी है ना जिसने जिनको टेंडर हुआ है. ठीक है, ठीक है. कितने का टेंडर हुआ है? वो सर हमको विषय हमको नहीं पता उसके बारे में. तो आप आपके तरफ क्या इसका कंसल्टिंग, आपकी तरफ कंसल्टिंग वर्क क्या है? मेरा सिर्फ एक काम है सर, मुझे वहाँ पे जाके ये बता देना है कि वहाँ पे जो आपने वहाँ पे प्रॉब्लम के लिए आपने एक विषय दिया होगा ना कि मतलब हाँ यहाँ पे दिक्कत है, यहाँ पे प्रॉब्लम है, तो उसके लिए सिर्फ ये बताना कि हाँ सच में वहाँ पे प्रॉब्लम है. बस ठीक इतना है. हमारा काम है, बाकी इसके अलावा कोई काम चलो कि आपको गवर्नमेंट की तरफ से भेजा गया है या उस कॉन्ट्रैक्टर की तरफ से भेजा गया है या किसी स्कीम से भेजा गया है? सर हमें कॉन्ट्रैक्टर की तरफ से भेजा गया है कि वहाँ पे क्या दिक्कत है, क्या दिक्कत जो बताया गया वो सही है कि नहीं, बस मुझे इतना ही बताना है. उसके अलावा मेरा कोई रोल नहीं उसमें. अगर आप मेरे से पूछेंगे कितने का काम है, किसने किया, कैसे आए, तो मैं आपको सिर्फ एक ही जवाब दे सकता हूँ कि मुझे सिर्फ ये बताना है कि वहाँ पे जो दिक्कत बताई गई सही है या गलत है, बस इतना काम. आय एम पब्लिक, यू आर पब्लिक सर्वंट. मी या सार्वजनिक मालमत्तेचा एक संरक्षक आहे. तुमचं काम आहे गैर माणूस या ठिकाणी येऊन कुठलंही अधिकारपत्र त्यांच्याकडे नाही. यांच्याकडे काय राईट्स आहे? हे या प्रांगणात आलात, यांच्याकडे काय? तुम्हाला म्हणतोय मी पोलीस डिपार्टमेंटला, सर सुनो ना, यांच्याकडे काय अधिकार आहेत? हे कुठल्या अधिकारपत्राने इथे आले? देखिए अभी मेरा कोई अधिकारी नहीं है,
जब तक हम उसमें रोल में आएंगे नहीं तो हमारा आपका क्यों भेजा फिर यहाँ पे? में खड़ा है ये who is this? इसके पास क्या अधिकार पत्र है? फिर क्यों भेजा यहाँ पे? तुमच्या माणसाकडे काय अधिकार पत्र आहे? का आला तिथे? आपने तकरार दी ना कोई तो मी तक्रार तुमच्याकडे केली का? नहीं आपने किसी को तो दी है कहीं से मी तो तुमच्याकडे तक्रार केलेली नाही आणि तुम्ही अधिकारी नाही. तुम्ही तुमच्याकडे या कामाची वर्क ऑर्डर नाही. तुम्ही हे काम केलेलं नाही. आपकी बात आप बिल्कुल सही बोल रहे हैं आप नाही, मी सही बोलतोय. अभी सही मी खोटं बोल रहे. बोलतच नाही आहे. मैं वही बोल रहा हूँ कि मेरा क्या कोई रोल ही नहीं है मैं तो सिंपल कशासाठी पाठवलं मग तुमच्या माणसाला? तुम्ही तुमचा काही रोलच नाही तर? ये बोला है सुनो ना उन्होंने बोला कि अगर वहाँ पे कुछ प्रॉब्लम रहेगा वहाँ पे ग्राउंड अगर प्रॉपर नहीं बना है तो उसको दोबारा बना के देना है तो कोण त्यांनी पाठवलं? त्यांनी सांगितलं तो मला काय काय प्रॉपर्टीचा? सर सुनिए मैंने आपको बोला बिल्ड पॉइंट की तरफ से बिल्ड कॉइन हा मालक आहे का? बिल्ड कॉइन असो का बिटकॉइन असो, हा तो मालक आहे या प्रॉपर्टीचा? नहीं प्रॉपर्टी का मालिक नहीं है लेकिन क्यों? सर का आला मग? का आला? आपको कोई दिक्कत है तू- आपने बताया तो एक कोई मिनिट पूछेगा तो है। एक मिनिट आम्ही तुमच्याकडे दिक्कत मांडली आमची? अरे सर आपकी तरफ आम्ही तुमच्याकडे दिक्कत मांडली का? नहीं ना लेकिन आप मेरे एक मिनट चालू रखिए सर मैं आपको बिल्ड पॉइंट बता रहा हूँ जे यांच्याबद्दल हे बेकायदेशीरित्या तुमच्या ग्राउंड मध्ये कसे आले, यांच्याकडे कुठले अधिकारपत्र आहेत का? उद्याच्या दिवशी नगरपालिकेने जशी परवाच्या दिवशी पळवाट काढली आणि मला माहिती मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला शोकाज नोटीस दिलेल्या आहे. कारणे दाखवा नोटीस तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला या कारवाईला फेस व्हावं लागेल. त्यापेक्षा या व्यक्तीबद्दल हा कोण का कसा आला याची चौकशी करण्यात यावी. हा कुठल्या कंपनीकडून किंवा कुठल्या आमिषापोटी आलेला आहे आणि इथे काय पाहणी करणार होता हा सर या. याला कुठलीही माहिती नाही. याच्याबद्दल पोलिसात तक्रार द्या. हॅलो हा याच्या मार्फतच सारं जाळं हे बाहेर निघणार आहे. हॅलो जो काही स्कॅम आहे तो यांच्या माध्यमातून निघेल. तुम्ही वर्ष सापडणार नाही आणि कुठल्या स्कीम मधून हे काम झालेलं आहे ते समोर येणार नाही. सर एक याला जर सामोरे आणायचं असेल तर एक तुम्ही यांच्या सेकंद विरोधात सर, बात कंप्लेंट करा. द्या. आता पहिल्यांदा नाव आलं बिल्डकॉन. त्याच्या आधी दुसरं कोणतं नाव सांगितलं तुम्हाला? प्रिकॉस्ट पिकॉक. यांची कंपनी आहे प्रिकॉस्ट. ही सर्व बनवा बनवी चालली आहे आणि तुम्हाला सेफ राहायचं असेल मी तुमच्यावर जोरजबरदस्ती करणार नाही. उद्याच्या दिवशी आम्ही पदाधिकारी यातून अंग काढून घेऊ. अधिकारी तुम्हाला जा विचारते. मला काय तिथे जीबी मध्ये फक्त गोंधळ घालता येईल. मी फक्त बोलणार आहे, ओरडणार आहे, मागणी करणार आहे. न्यायदत्त भूमिका ही पालिका प्रशासनाला घ्यायची आहे आणि तुम्हाला जागरूक राहायचं आहे. तुमच्या जागरूक असल्याने हा प्रकार जो आहे तो थांबणार आहे. या उपर तुमची मर्जी. तुम्हाला तक्रार द्यायची असेल पोलीस इथे आलेले आहेत. तक्रार दिल्याशिवाय हे चौकशी होणार नाही. हं? काय प्रॉब्लेम झालाय? हं? हॅलो हा कोण बोलताय? कोण बोलताय? नमस्कार. कुठनं? कुठून बोलता? ज्युनियर आहे सिनियर आहे? तुम्हाला सावदा माहिती आहे? सावदा कुठं आहे? जळगाव मध्ये. काय काम केलं तुम्ही? केलं का हे काम? किती वर्षापासून इन प्रोसेस आहे? पाऊस चालू होता 3 महिने. हा पाऊस कधी चालू होता? जून मध्येच तर पाऊस होता आणि तेव्हा कसं काय काम झालं होतं? पाऊस हा जून मध्ये सुरू झाला 8 जून पासून. जून मध्ये काम कसं सुरू केलं? ए गप्पा जो तुला काय तुझ्या डोक्याच्या वरच्या गोष्टी आहे. आम्ही खूप मोठे लोक आहे. जेई फेईसी कुठे बोलायचं? एसी वगैरे असेल त्याला सांग. काहीतरी फेक बकवास करायची का? तुला कळलं नाही गेलं का कोणासोबत बोलायला? तर तुम्ही कोण आलेला आहे? तुमची एजन्सी काय काम करते? बर तुम्ही केलंय काय काम सावद्याला? कुठला कॉन्ट्रॅक्टर होता? हा पहिले म्हणजे माझा हॅलो
हा, कोण कॉन्ट्रॅक्टर होता? रियाज. किती रुपयाचं काम आहे आणि कुठल्या स्कीम मध्ये होतं? पीएमसी मीन्स पीएमसी म्हणजे मला मराठी मध्ये सांगा, मला इंग्लिश असं शॉर्ट मध्ये कळत नाही. बीएमसी माहिती आहे फक्त, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. पीएमसी म्हणजे हा मी इथला माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा गटनेता बोलतो, राजेश वानखेडे. आय कार्ड पाठवू? मला काय प्रॉब्लेम येतोय? अरे हा प्रॉब्लेम तुम्ही उभा केला ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला तर किती रुपयाचं काम आहे? मग तुम्ही काम करताय, तुम्हाला किती रुपयात काम करतो आपण ही माहिती नाही? तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही का याची? अरे बाबा, तुम्ही किती रुपयात हे काम करतात? 100 रुपयात, 150 रुपयात, 200 रुपयात? हा, गोलमाल करताय. हॅलो, हे याचा कोण ठेकेदार होता? याचा कोणी कोणाला काम दिलेलं आहे? हा कुठल्या एजन्सीकडनं आहे? याचा बॉर्डर कोण आहे? याचा बॉस कोण आहे? त्या सर्वांना इथे बोलवलं जावं. हा अनधिकृतपणे इथे आला. ह्या ग्राउंडची जी दुर्दशा केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, कुठलेही वर्क ऑर्डर पेपर या सेकंदापर्यंत तुम्हाला दिलाय का मॅडम यांनी? चालेल मॅडम, बोलू तिकडे. आणि यांना उलट अर्थी या ताईंनी या कामाला मज्जाव केला. यांच्यावर दाब दपटशा करून यांच्या खोट्या नाट्या कागदावर सह्या मागितल्या. त्याला शाळा प्रशासनाने सहकार्य न केल्यामुळे यांनी हा प्रकार यांच्या माध्यमातून, पालकांच्या माध्यमातून समोर आला. त्यांना नगरपालिकेने उलट्या दगड्या मारून त्यांना कारणे दाखवा नोटीस या शाळेच्या दोघं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचा जाब त्यांना लवकरच विचारला जाईल. त्यांना त्या नोटिसेस मागे घेण्यास भाग पाडू. त्याच्याबद्दल नो डाऊट. परंतु आम्हाला आमच्या शाळेची, आमच्या पालिकेची मालमत्ता सुरक्षित राहणे गरजेची आहे. इथे येणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहे, या सर्वसामान्य घरातील अतिशय बालवयीन मुली आहे. इथे गुरंढोरं सुद्धा चालू शकत नाही. त्या मुली कशा चालतील? हा देखावा समस्त शहरवासियांना दाखवला जावा. याची दुर्दशा कोणी केली? यांनी. माझी माहिती सांगते, या कामावर 47 लाख रुपये खर्च झालेले आहे. 47 लाख रुपयाचा हा फार्स समोर आणण्यासाठी आम्ही प्राणांतिक आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत. पालिकेची मालमत्ता सुरक्षित राहावी या दृष्टीने यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा. आपण मला वाटतं कधी दिली विनोद आपण तुम्ही तक्रार कुठे दिली? पोलिसांना दिली का? तिला आपण एक ऑनलाईन टाकलेली आहे तक्रार, तर त्यांच्या थ्रू आले असतील बहुतेक. हे पेपर मध्ये बातमी आल्या ना 2-4 दिवसापासून, मीटिंग मध्ये, पेपर मध्ये व्हिडिओ आले, लिंक वर आलं, पोर्टलला आलं. त्याची दखल जिल्हा आणि नगरपालिकेने सुद्धा बैठक झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी, संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, यांना तुम्ही ह्या कामात तक्रार दिली आहे का की काम व्यवस्थित झालेलं नाही आहे? हो. ओके. कधी दिली तक्रार ही? 11/8/25 11/8/25 ओके. मग ही तक्रार दिल्यानंतर तुम्हाला काही पत्रव्यवहार, पाठपुरावा काही नंतर तिकडनं काहीच नाही? ओके. सर, सावदा येथे सावदा नगरपालिका संचलित नानासाहेब विष्णुहरी पाटील कन्या शाळेमध्ये आज आपण व्हिजिट दिलेली आहेत. तर आपलं नाव सांगा आणि आपल्या तुम्ही कुठल्या कंपनीमार्फत आला, तर तुमचा येण्यामागचा हेतू काय आहे या ठिकाणी? माझं नाव फिरोज रफिक पटेल आहे. माझ्या कंपनीने, आमच्या कंपनीने सांगितलं M5 विकास कंपनी, स्काय बिल्कॉनची कंपनी ती. तर त्यांनी सांगितलेली की ते काय प्रॉब्लेम आहेत, की कोणत्या प्रकारे काम नाही झालेलं आहे किंवा कसं काम झालेलं आहे, ते तुम्ही पाहून यावं.
कसं काम झालेलं आहे. बरं तुम्हाला काय कळलं की बुवा या ठिकाणी इथे असं वाटतंय की आता हे याच्यावर रोलर वगैरे झालेलं नाहीये. हा. हे वरचे दगड पाहून असंच वाटतंय हा. सर्व वरती दगड पसरलेले, हा. रोलिंग नाही झालेलं आहे याच्यामध्ये. ओके, आणि मला तेच आमच्या सरांनी सांगितलं होतं की तुम्ही पाहून मला काय आहे तिथे झालेलं रिपोर्ट करा. रिपोर्ट करा असं आमच्या सरांनी सांगितलं. बरं हे जे काम आहे तुमची कंपनी जी आहे, तुम्ही ज्या कंपनीतर्फे आलात ती कंपनी काय काम करते, तिचं काय काम आहे? हे ग्राउंड मेंटेनन्सचेच काम आहे त्यांच्याकडे. अच्छा. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा, जिल्हा जळगाव.